नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। पद्मश्री समाज के कुछ पदाधिकारियों एवं सदस्यों द्वारा पत्र परिषद आयोजित कर अपने ही पद्मश्री समाज नागपुर के अध्यक्ष राजू नागुलवार पर कई भ्रष्टाचार करने के गंभीर आरोप लगाए गए, जिसके बाद रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने इस प्रकरण पर ज्यादा जानकारी लेने हेतु अध्यक्ष राजू नागुलवार से उनकी प्रतिक्रिया ली। तो उन्होंने हमें बताया कि श्री मार्कंडेय समाज भवन में किसी प्रकार का कोई घोटाला नहीं हुआ है और मैंने हमेशा अपने समाज के हित के लिए कार्य किया है और समाज भवन के नूतनीकरण में किसी भी प्रकार का कोई भ्रष्टाचार नहीं किया गया। साथ ही अध्यक्ष राजू नागुलवार ने यह भी कहा कि मुझ पर लगाए गए सभी आरोप बेबुनियाद है। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ से बात करते हुए राजू नागुलवार ने और क्या कुछ कहा। मी राजू भाऊराव नागुलवार पद्मशाली समाज नागपूरचा अध्यक्ष आहे आणि नागपूर महानगरपालिकेत मी माजी सभापती होतो। भाऊ, तुमच्यावर काही समाजाचे लोकांनी 2-3 दिवस अगोदर पत्र परिषद आयोजित केली होती। त्या पत्र परिषदेमध्ये तुमच्यावर भ्रष्टाचारचे की समाज भवनातून तुम्ही खूप मोठा भ्रष्टाचार करत आहे असे आरोप लावले आहे, काय म्हणणार? कसं आहे की ते पत्रकार परिषदेला बाईट माझ्याकडे आलेले आहेत आणि मी ते पूर्ण त्यांचं पत्रकार परिषदेचे सर्व बाईट्स बघितले आहेत। त्याच्यामध्ये पराग मार्गनवार, आकाश माळेवार, त्याच्यानंतर रमेश तोक्कलवार, त्याच्यानंतर गिरीश परसावार, नरेश हिरमलवार यांनी काही आरोप केलेले आहेत। त्या आरोपामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मी जो पद्मशाली समाज भवन मार्कंड सभागृहाचं आपण नूतनीकरणाचं काम केलं त्याच्यामध्ये मी काही पैसे खाल्लेले आहेत। म्हणजे तर त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे, सर्व समाज बांधवांना आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करेल की ज्यांना मी 1 रुपयाही खाल्ला असेल त्या हॉलमध्ये त्या नूतनीकरणाच्या, त्यांनी एखादा आर्किटेक्ट बोलवावा, इंजिनियर बोलवावा आणि त्याचं व्हॅल्युएशन करावं। मी केलेले जे नूतनीकरणाचं काम आहे स्पष्ट दिसते। याच्यामध्ये हा हॉलमध्ये फक्त एक माणूस वर चढत होता आणि एक माणूस खाली उतरत होता, असा छोटा जिना होता। तो संपूर्ण जिना तोडला आणि तो जिना तोडून खालून फाउंडेशनपासून आपण नवीन जिना बनवला, त्याला ग्रेनाइट लावला आहे, त्याला स्टेनलेस स्टीलचं रेलिंग लावलेलं आहे आणि त्यानंतर या हॉलचा जो 15 फूट जो भाग आहे समोरचा त्याच्यामध्ये आपण 2 स्लॅब टाकल्या, म्हणजे नवीन बांधकाम केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर त्या फर्स्ट स्टेजमध्ये 2010-11 मध्ये मी खालच्या हॉलच्या टाईल्स जुन्या होत्या, तुटलेल्या होत्या, त्या टाईल्स चेंज केल्या आणि एक दिलीप तालेवार म्हणून आहेत, त्यांनी त्या प्रेझेंट केल्या होत्या, त्या आपल्या टाईल्स दिल्या होत्या, वेट्रिफाईड टाईल्स लावल्या आणि त्याच्यामध्ये आपण POPचं काम केलं आहे। आणि वरचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये सुद्धा आपण ज्या वॉल होत्या पार्टिशन वॉल साईडच्या त्या तोडल्या, हॉल मोठा केला, त्यालाही POP केलं आणि तिथे कोटा बसवला आहे। खालचा जो टॉयलेट ब्लॉक होता लेडीज आणि जेंट्सचा तो अकाउंट्स कॉमन होता, जे जुने समाज बांधव आहे त्यांनी हॉलमध्ये आले असेल, तो आपण तोडले जुने टॉयलेट ब्लॉक, कारण वास यायची आणि नवीन टॉयलेट ब्लॉक जेंट्ससाठी वेगळा, लेडीजसाठी वेगळा केला। त्यानंतर POP केलं, त्याची इलेक्ट्रिक वायरिंग केली, त्याला नवीन लाईट LED लाईट लावले आणि अशा प्रकारे आपण त्या हॉलचं डक्टिंगचं काम केलं। खाली एअर कूल्ड आहे, वरती डायनिंगमध्ये एअर कूल्ड आहे। अशा प्रकारे हे सर्व काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार तर केलाच नाही, मी 1 रुपया खाल्ला नाही। महामणी मार्कंड ऋषीचं आमच्या इथे मंदिर आहे, आपण धंद्यातून 2 पैसे कमवतो, त्यामुळे असं काही जे विरोधक आहे, विरोधाला विरोध करणारे, हे जे मी आता नाव घेतले, यांनी हा चुकीचा आणि खोटा आरोप माझ्यावर केलेला आहे। अगोदरचा तुम्ही म्हणता की सभागृह खूप जुना होता, आपण याला रिनोव्हेशन केलं आहे आणि खूप सौंदर्यीकरण केलं आहे, कन्स्ट्रक्शन वगैरे आपण नवीन केलं, त्यामध्ये किती खर्च आला असेल जवळपास? त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की जवळपास 75 लाख रुपये खर्च केलेला आहे। तर जवळपास तेवढा खर्च बहुतेक झालेला आहे, एक्झॅक्ट आकडा मी सांगू शकत नाही। यावर्षीचा 18 लाख रुपयाचा आमचा काही खर्च आहे, पण मी जेवढं काम केलेलं आहे आता तेवढ्या पैशात त्याचं व्हॅल्युएशन डबल झालेलं आहे आता। म्हणजे तेच जर काम करतो म्हणाल तुम्ही तर त्याला आता दुप्पट पैसे लागतील आणि ते जे काम झालेलं आहे आपलं तेवढं काम ते झालेलं आहे। समोर आपण पॅनलिंग केलेलं आहे, कंपोजिंग पॅनलिंग म्हणतो, हॉल सुशोभित झालेला आहे। कॉलमला तुम्ही बघता आपण पॅनलिंग केलेलं आहे, त्याला चारकोल शीट लावली आहे, सनमायका लावलेला आहे आणि अशा प्रकारे हे आम्ही केलेलं काम दिसत आहे।
आणि याची प्रत्येक कामाची आपण कार्यकारी मंडळामध्ये त्याची मंजुरी घेतली आहे आणि ती कार्यकारी मंडळामध्ये मंजुरी घेतल्यानंतर प्रत्येक आमसभेला तो खर्च मंजूर केलेला आहे, म्हणजे झालेला खर्च मंजूर केलेला आहे. आणि ज्यांनी आरोप केले त्यांच्यासुद्धा आपल्या प्रोसिडिंग बुकवर सह्या आहे, आमसभेच्या रजिस्टरवर सह्या आहेत, कारण ते काम तर अगोदर झालेलं आहे ना ते. त्यामुळे त्या ह्या 5 वर्षात ते नव्हते कार्यकारिणीमध्ये, अगोदर होते ते, त्यामुळे मंजुरीमध्ये त्यांच्याही सह्या आहे. आणि आपण प्रत्येक काम कार्यकारी मंडळात पहिले मंजुरी घेतो, आर्किटेक्टचं सर्टिफिकेट घेतलं आहे किती पैसे लागतं आहे याला, आणि आर्किटेक्ट आहे या कामावर, आर्किटेक्टच्या देखरेखीखाली आपण काम केलं आहे. अगोदर आर्किटेक्ट बालपांडे होते आणि आता वर्षा केळकर मॅडम आहेत, त्यामुळे आर्किटेक्टच्या देखरेखीखाली काम केलेलं आहे आणि कमीत कमी पैशामध्ये काम केलं आहे. आपण साधं आपलं घरचं जर तुम्ही रिनोव्हेशन करता म्हटला तर 20-25 लाख रुपये लागतात. हे तर एवढ्या मोठ्या 4000 फुटाच्या प्लॉटमध्ये टेक्स्चर पेंट केला आहे, POP केला आहे, टाईल्स चेंज केला आहे, बाथरूम तोडल्या, नवीन टाईल्स लावल्या आहेत, 2 स्लॅब टाकल्या समोरच्या 15 फुटाच्या एक्सटेंड करून, फाउंडेशनपासून जिनावरती घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे एवढ्या एक 70 लाखाचं काम झालेलंच आहे नक्की जे आहे त्या तिथे. त्यामुळे 1 रुपया आम्ही घेतलेला आणि चुकीचे खोटे आरोप आहेत. आणि सर ते बोलत होते की तुम्ही 16 वर्षापासून एका अध्यक्षपदावर बसलेले आहे, तर निवडणूक होऊ देत नाही असं काही आरोप आहे. हे बघा, आमची पद्मशाली समाज संस्था ही चॅरिटी कमिशनरला रजिस्टर्ड आहे आणि ऑलरेडी आम्ही एक 6 वर्षा अगोदर, आता माझं 1 वर्ष 2 महिन्याचा कालावधी संपलेला आहे. त्यांचं जे म्हणणं आहे ते त्याच्यामध्ये 5 वर्ष अगोदर निवडणूक झाली, ते माझ्या कार्यकारिणीमध्ये होते, नंतर त्यांनी राजीनामा दिला त्या परागनी, आणि अशा प्रकारे त्याच्या अगोदरसुद्धा निवडणूक झाली. आणि त्याच्यापूर्वी जी झाली होती ते आमच्या पद्मशाली समाजाच्या आमसभेमध्ये सर्वसंमतीने तेव्हा ते करत होते, तशी त्या घटनेमध्ये तसं नमूदही होतं. आता एक 10 वर्षापासून जे आहे ती निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलेलो आहे, त्याची बाकायदा चॅरिटी कमिशनरकडे पेपरमध्ये दिलेला आहे, त्याच्यानंतर पूर्ण प्रोसेस झालेली आहे आणि आमच्या घटनेमध्ये जशी तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये निवडणूक झाली आहे आणि ते सर्व लोक माझ्या कार्यकारिणीतही होते. त्यामुळे जे म्हणतायत की बाबा यांनी चुकीच्या पद्धतीने केलं, हे चुकीच्या पद्धतीने केलं असतं तर चॅरिटी कमिशनरने ठेवलं असतं का? संस्था रजिस्टर्ड आहे चॅरिटी कमिशनरने, घटनेमध्ये ज्या पद्धतीने नमूद आहे त्या पद्धतीने केलं आहे. आता सुद्धा माझा जो कालावधी वाढलेला आहे तो मी तुम्हाला आता पुस्तक दाखवेल घटनेचं नियम आणि नियमावलीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचं एक्सटेन्शन घेता येते, मुदतवाढ घेता येते. त्या घटनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे मुदतवाढ मी घेतलेली आहे हे त्यांना सांगतो आहे. पण त्यांना कसं आहे ते हॉल सुंदर तुला सांगितलं मी की एका जणाला हॉल हा किरायनी पाहिजे होता त्या पराग मार्गनवारला, तो म्हणे तुम्हाला जेवढे पैसे मी देते त्याच्यापेक्षा 2 लाख जास्त देतो मी, तुम्ही कार्यकारी मंडळामध्ये मंजुरी घ्या. तर मी आमसभेत मला हॉल द्या नाही दिला. 1 जण म्हणे त्याच्यातला किंवा आम्हाला कॅटरिंगचं वगैरे द्या, 1 जण म्हणे पाण्याचं काम द्या. तर ह्या लोकांना आता समोर इथे येऊन या ठिकाणी आता निवडणूक आहेत, त्या ठिकाणी येऊन ते धंदा करायचा आहे, समाजाचं काम नाही करायचं आहे. आणि अशा प्रकारे खोटे आरोप करतात ते माझ्यावर. त्यांनी हे पण म्हटलं आहे की आपण जे काही लेनदेन असते पैशाचे वगैरे काही पण ते काही तुम्ही हिशोब वगैरे देत नाही, आम्हाला काही सांगत नाही. आता बघा, या आमच्या कार्यकारिणीमध्ये मी जर सांगितलं ती होते, दर 2-3 महिन्यामध्ये घटनेमध्ये नमूद असल्याप्रमाणे मिटिंग होते आणि त्या कार्यकारी मंडळाच्या मिटिंगमध्ये आम्ही जे काही हॉलचं जर रेंट आला असेल, जो काही खर्च झाला असेल त्याची बाकायदा आम्ही सभेची नोटीस काढतो आणि त्या नोटीसमध्ये मागच्या सभेचे इतिवृत्त वाचणे, त्याच्यानंतर मध्ये मार्च महिन्याचा हिशोब, मे महिन्याचा हिशोब, त्याची नोंद असते. नंतर कुठले इतर विषय असेल, मार्कंडी जयंती साजरी कशी करायची किंवा महाशिवरात्रीचा काय कार्यक्रम आहे, 15 ऑगस्टला आमसभा घेतो तर आमसभेची तयारी, असं नोटीसमध्ये लिहितो सभेच्या नोटीसमध्ये. त्या सभेच्या नोटीसमध्ये सर्व विषय ठेवल्या जातात, त्याच्यावर चर्चा होते. असंच दर महिन्यात, दर 2-3 महिन्यात हिशोबाची सुद्धा त्या ठिकाणी असं लिहितो आम्ही आणि त्या हिशोबाची चर्चा होते झालेल्या खर्चाची. कार्यकारी मंडळामध्ये 21 लोक आहेत, ते चर्चा करतात आणि चर्चेअंती ते मंजूर करतात आणि असे मंजूर झालेले विषय वर्षभराचे आमसभा घेतो 15 ऑगस्टला. आमसभेमध्ये आतापर्यंत सर्व विषय मंजूर झाले आहे. फक्त आता ह्या आमसभेमध्ये या 4 लोकांनी फक्त विरोध केला त्याला, बाकी सर्व समाज बांधवांनी त्याला मंजुरी दिली आहे. आणि समाज बांधव बघतायत की इथं कसा हॉल होता, आता कसं होत आहे. आपल्याला हॉल आपण चालवतो, समाज बांधवांची लग्न होतात, साक्षगंध होतात, इतर समाज बांधवांचे होतात, तर आपल्याला हॉल सुंदर राहिला तर लोक बुकिंग करतील. आता हॉल सुंदर केला, आता मागच्या जून महिन्यामध्ये 10 ते 12 बुकिंग होत्या, आता पुन्हा मागच्या ऑगस्टमध्ये बुकिंग होत्या जवळ 10-12. त्यामुळे हॉल कमी जागा आहे, पार्किंगची जागा नाही आहे आणि छोटे छोटे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे आता क्वांटिटी वाढलेली आहे.
आणि सुंदर हॉल राहिला तर आपण कॉम्पिटिशनमध्ये राहू, ते समाजाचेच पैसे समाजाच्या कामात येतील. आणि त्यामुळे आता जे आहे ते समाजाच्या पैशातूनच आपण इथं एवढं चांगलं सुंदर हॉल करू शकलो आहे. सभागृहाचे जे उत्पन्न येते उत्पन्नाच्या ऑडिट वगैरे सीएम मार्फत होते, ती चॅटिंग सुद्धा आपण सादर केलं. आमचे 2022-23 पर्यंत चॅरिटी कमिशनरकडे आमचे ऑडिट रिपोर्ट सबमिट झालेले आहे. दरवर्षी आम्ही ऑडिट करतो आणि CAच्या माध्यमातून ऑडिट रिपोर्ट आता फक्त या 2 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट सबमिट व्हायचे आहेत आणि ते सुद्धा CAकडे दिलेले आहेत. ते सुद्धा या 8-15 दिवसामध्ये ऑडिट होऊन चॅरिटी कमिशनरकडे ऑनलाईन सबमिशन आम्ही ऑलरेडी केलेलं आहे, याचं सबमिशन झालेलं आहे आणि दरवर्षी ऑडिट करतोच. आणि आम्हाला मी तर माझ्या आता या 15 ऑगस्टच्या आमसभेला 2025च्या मी जे 4-5 लोकांनी जी सभा घेतली, पराग मारगवणकर, आकाश पाडेवार, गिरीश परसावार, रमेश टोक्कलवार, नरेश शिरमलवार यांच्या समोर म्हटलं तुम्ही कोणत्या इंजिनियरला आणा, आर्किटेक्टला आणा, कॉन्ट्रॅक्टरला आणा, हॉलचं मेजरमेंट घ्या मी केलेल्या नूतनीकरण कामाच्या. आताचे जे पैसे जे लागले आहेत त्याच्यापेक्षा डबल पैसे लागतील, एवढं चांगलं काम कमी पैशामध्ये आपण करून केलं आहे. परंतु आता निवडणूक असल्यामुळे खोटे आरोप, माझी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून समाज बांधवांना विनंती आहे, हे जे खोटे आरोप हे लोक करतायत आणि या खोट्या आरोपाला आपण बळी पडू नका. सत्यता तुम्ही जाणून घ्या, मला थेट फोन करा किंवा कोणीही समाज बांधव जो काही खर्च झाला तो खर्च तुम्ही येऊन बघू शकता. इतकं पारदर्शक आम्ही काम केलेलं आहे. आमच्या कार्यकारिणीतल्या सर्व कार्यकारी मंडळानं इतकं पारदर्शक काम केलं आहे, कोणी एकही रुपया खाल्लं नाही आणि समाज बांधवांना माहीत आहे या गोष्टी. समाज बांधव खुश आहे. हे जर 10-15 लोक जर सोडले ना तर सर्व समाज बांधव खुश आहेत. जे डेव्हलपमेंट दिसत आहे, जे कार्यक्रम होत आहेत, आम्ही वधूवर परिचय मेळावा घेतो. आता आम्ही 2019मध्ये जवळपास 3,000 ते 3,500 लोक सुरेश भट सभागृहात कार्यक्रमाला आले होते. त्या माध्यमातून अनेक लग्न जुळले. महाशिवरात्रीचा आम्ही चांगला मोठा कार्यक्रम घेतो, मार्कंड जयंतीचा चांगला आम्ही कार्यक्रम घेतो. त्यामुळे समाज बांधव एकदम खुश आहेत. चांगलं काम या ठिकाणी होत आहे. फक्त हे काही विघ्न संतोषी लोक आहेत, त्यांचं आता चांगलं कामं झाल्यामुळे झडपडाट होऊन राहिला आहे, त्यांना इथे संधी मिळून नाही राहिली आहे. तर त्यांनी निवडणूक लढवावी आणि संधी घ्यावी. अशा प्रकारे सोशल मीडियामध्ये पेपरमध्ये देऊन असे व्हिडिओ टाकून बदनामी करण्याचं माझं काम करत आहे. जसं म्हणतात ना, जिस पेड़ को फल लगते उसी फळ को लोक पत्थर मारते. माझी समाजामध्ये प्रतिष्ठा आहे. मी नागपूर महानगरपालिकेत पद्मशाली समाजाचा नागपूरचा मी पहिला व्यक्ती आहे जो नागपूर महानगरपालिकेत निवडून आलेला आहे आणि तिथं सभापती झाला आहे, म्हणजे मिनी महापौर मी झालेलो आहे. आणि लोक मला चाहतात, माझ्याबद्दल तुम्ही कुठेही माहिती घ्याल तर लोक, इतर समाजाचे लोक, समाजाचे लोक चाहतात मी प्रत्येक रोज दिवसभर समाजाच्या हिताचेच काम करत असतो, मग आपल्या पद्मशाली समाजाचे आणि इतर समाजाचे. त्यामुळे एक चाहता वर्ग आहे, माझं एक काय म्हणते वलय आहे, नाव आहे आणि त्याला कुठंतरी याच्या नावाला विरोध करायचा, बदनामी करायचं षडयंत्र आहे. यांच्या मागे अजून 2-3 लोक आहेत मला माहीत आहे. त्यांनी निवडणूक लढवावी माझ्या विरोधात आणि निवडून यावं. मी आता त्या दिवशी 15 ऑगस्टला बोललो की पद्मशाली समाजाची निवडणूक लढवावी आणि माझ्या विरोधात निवडून या, पहिला हार मी यांना टाकील. त्यामुळे हे खोटे आरोप जे करतायत, जसं त्यांनी आता त्या पत्रकार परिषदेमध्ये जी नोट आहे, त्या तुमचं जे काय पेपर असतो देता तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हॉल यांनी विकायला काढला आहे. आता मला सांगा की पद्मशाली समाजाचा हा जो हॉल आहे, हा प्लॉट आहे, हे बांधकाम आहे, हे चॅरिटी कमिशनरकडे, धर्मदाय आयुक्तकडे आमचं अटॅच आहे, संलग्न आहे प्रॉपर्टी. मी नाही विकू शकत, तुम्ही नाही विकू शकत, कोणी नाही विकू शकत आहे. मग खोटा आरोप लावतात ते की हे प्रॉपर्टी विकताय. आता यांनी असं म्हटलंय की यांनी वेळाहरीला प्लॉट टाकलं, समाज बांधवांना प्लॉट दिले आणि करोड रुपये हडप केले. आता यांनी सांगावं कोणाचे मी करोड रुपये हडप केले, एकतरी समाज बांधवांनी तरी समोर यावं. खोटा आरोप लावताय ते. त्यांनी सांगता की त्या जागी मग मी तिथे वॉटर पार्क टाकला, वॉटर पार्क पार्टनरशिपमध्ये माझा पेवट्याला आहे. ते वेळाहरीचं त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये जे पर्चा वाटला त्याच्यामध्ये वेळा नाव टाकलंय. अशी खोटी आणि अर्धवट माहिती घेऊन कुठंतरी मला बदनाम करण्याचं यांचं काम आहे आणि म्हणून मी यांच्या विरोधात पोलिसात कंप्लेंट करणार आहे आणि कोर्टात सुद्धा यांच्या विरोधात गुन्हा दाखल 100% करणार आहे. कारण यांनी सर्व लिमिट क्रॉस केले आहेत, खोटे आरोप केले आहेत. त्यामुळे यांच्या विरोधात मी गुन्हा दाखल करणार आहे. हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो आपल्या पत्रकार परिषदेच्या.